सुशीला होनमोरे यांच्या प्रथम स्मृतिदिनी भावपूर्ण अभिवादन, आरोग्य शिबिर व प्रवचनाने कार्यक्रम संपन्न। माजी जिल्हा परिषद सदस्य स्वर्गीय सुशीलाताई होनमोरे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या वतीने भावपूर्ण अभिवादन करण्यात आले। या कार्यक्रमात जत तालुक्यातील पूर्व भागातील मान्यवर शिक्षक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या प्रारंभी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष संतोष काटे, तालुका उपाध्यक्ष सिद्धण्णा शिंगे, शिक्षक व पत्रकार मच्छिंद्र ऐनापुरे, शिक्षक समितीचे कन्नड विभाग जिल्हा अध्यक्ष अप्पासाहेब सौदागर तसेच पदवीधर शिक्षक एम.जी. होनमोरे आदी मान्यवरांनी सुशीला यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली। यावेळी उपस्थितांनी त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला। यावेळी हबप परशुराम होनमोरे महाराज आणि लायप्पा सन्नोळे महाराज यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले होते। त्यांच्या प्रेरणादायी विचारांमुळे उपस्थितांना मार्गदर्शन मिळाले आणि संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले। तसेच ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सुमेध क्लिनिक सोलापूर यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिरात डॉक्टर बी कांबळे व डॉक्टर दिगंबर गायकवाड यांनी विविध आजारांची तपासणी करून नागरिकांना योग्य आरोग्य मार्गदर्शन केले। विशेषतः वजन नियंत्रण व आहार नियोजनाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली। या कार्यक्रमाचे संयोजन लखन होनमोरे, शिवाजी होनमोरे व मंजुनाथ होनमोरे यांनी केले। तसेच कार्यक्रमास काडसिद्ध काराजणगी, संगप्पा पुजारी, माजी सरपंच कल्लाप्पा शिंगे, पत्रकार हनुमंत शिंदे, रामण्णा सन्नाळे आणि मुख्याध्यापक बसवराज बिरादार यांनी सहकार्य केले। या स्मृतिदिन कार्यक्रमातून सुशीलाताई होनमोरे यांच्या सामाजिक कार्याची प्रेरणा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला। मधल्या कोणत्याच हॉस्पिटलने मला घेतलं नाही। पुण्याला जावं लागलं रुबिऑल क्लिनिक या ठिकाणी। पुण्यामध्ये एन्जिओप्लास्टीचं शस्त्रक्रिया झाली। त्यानंतर हायपरटेन्शन, त्याचप्रमाणे डायबिटीस, हायपोथायरॉइड, अस्थमॅटिक ब्रॉन्कायटिस म्हणजे सर्वच आजार असल्याचं निदर्शनास आलं। तर अशा परिस्थितीमध्ये हे सांगताना मला ती त्या काळात गेल्याची मला जाणीव झाली। तर अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर असून सुद्धा अशी म्हणजे वाईट प्रसंग माझ्यावर पण आला आणि जवळजवळ 16 ते 17 गोळ्या मी 3 ते 4 वर्ष खात होतो। दर महिन्याला रुबिऑल पुण्याला दाखवायला जायचं, 5-7 हजार खर्च, जाण्याचा येण्याचा, औषधांचा खर्च वेगळा, रक्तलघवी तपासण्याचा खर्च वेगळा, असं सगळं गणित चालू होतं। परंतु साधारणपणे 1 जानेवारी 24ला माझ्या आयुष्यामध्ये असेच एक आरोग्यदूत म्हणून आले, एक डॉक्टर कचरे सर म्हणून पुण्याचे आहेत।